नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. संक्रांत हा खरं तर 3 दिवसांचा सण असतो आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. तर येत्या 13 जानेवारीला आहे भोगी. तर भोगीला आपल्या आयुष्यातल्या दुःख कमी करण्यासाठी, संकट, अडचणी कमी करण्यासाठी या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत? मुळात भोगी हा दिवस कसा साजरा करायचा आणि भोगी म्हणजे काय? हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, भोगीच्या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. भोगी याचा अर्थ असा आहे की खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा दिवस म्हणजे उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. न काही भोगी तो सदा दुःख भोगी हे आपण बऱ्याचदा ऐकले असेल. घरातले मोठे लोक असतील तर त्यांच्याकडून आपण ऐकले असेल. याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा किंवा उपभोगणारा. तर भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आधी येतो. 13 जानेवारीला हा सण आहे. या दिवशी सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी उठून घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेरचा जो परिसर आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला परिसर जो आहे तो स्वच्छ करायचा आहे. दारासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि या दिवशी घरातल्या सगळ्या लोकांनी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे. तर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकल्यामुळे आपल्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टींचा, वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम झालेला असेल, तर तो दूर होतो. तर बघा, भोगीच्या दिवशी संपूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल, की आपण भोगीची भाजी खातो. म्हणजे ही मिक्स भाजी असते एक प्रकारचे आणि यासोबत बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ मिक्स करून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तर भोगीच्या भाजीमध्ये बघा, वांगी, त्यानंतर वाटाणे, ज्या या सीझनमध्ये भाज्या येतात, त्यानंतर गाजर अशा बऱ्याचशा गोष्टी एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते आणि ती भाजी खाण्याची परंपरा आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे भोगी साजरी करण्यामागे एक कथा आहे. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर अन्न पिकावं म्हणून प्रार्थना केली होती आणि ती भोगीच्या दिवशी केली होती. त्यामुळे भोगीच्या दिवशी या दिवसामध्ये बघा सर्वच प्रकारच्या भाज्या येतात. तर त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकत्र करून त्याची भाजी केली जाते आणि ती या दिवशी खाल्ली जाते. म्हणजे एका दृष्टीने आपण विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. या दिवसामध्ये उपलब्ध असणारे शरीराला उष्णता वाढवणारे अनेक पदार्थांच्या भाज्यांचा समावेश करून ती भाजी बनवली जाते. तर हे त्यामागचं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, भोगीच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण रोज जसं देवपूजा करतो तशी करायची आहे. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ करायची आहे आणि भोगीची भाजी करायची आहे. यासोबत बाजरीची भाकरी आणि त्याला तीळ टाकून बाजरीची भाकरी बनवायची आहे. तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने भोगीचा दिवस आपल्याला साजरा करायचा असतो. यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांत असते. तर संक्रांत आणि मग तिसऱ्या दिवशी किंक्रात, ज्याला आपण करिदिन म्हणतो. तर मुळात संक्रांत हा असा 3 दिवसाचा सण आहे. हे तिघही दिवस अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला साजरे करायचे आहेत. पण खूप महत्त्वाचे दिवस असतात. ज्या त्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी केल्या ना, तर त्याचा आपल्या जीवनामध्ये खूप लाभ होत असतो. म्हणून नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोगीच्या दिवशी सांगितलेले उपाय करा, सांगितलेल्या गोष्टी करा. ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या आपण नक्की टाळूया. कारण बघा, काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून काही शुभ दिवशी घडल्या, तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोगीचा दिवस साजरा करा, अशी मी अपेक्षा करते. माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.